नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 1 ऑगस्टपासून UPI पेमेंटमध्ये काही बदल होणार आहेत। या संदर्भामध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं एक नवीन आदेश जारी केला आहे। 21 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांना 31 जुलैपर्यंत UPI नेटवर्कवरती चालणाऱ्या 10 सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या API वरती अंकुश लावावा लागेल। हे APIs बॅलन्स तपासणे, ऑटो पेमेंट सुरू करणं, व्यवहारांची स्थिती पाहणं इत्यादी कामं करत असतात। परिपत्रकानुसार जर बँका आणि NPCनं या नियमांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावरती कारवाई देखील केली जाऊ शकते। या व्यतिरिक्त सर्व PSPsना 31 ऑगस्टपर्यंत NPCIला लेखी आश्वासन द्यावं लागेल की ते सिस्टममधून तयार केलेल्या सर्व API विनंत्या रांगेमध्ये ठेवतील आणि त्यांचा वेग कमी करतील। या व्यतिरिक्त ग्राहकांच्या परवानगीशिवाय केलेले सर्व API व्यवहार सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 9:30 या दरम्यान बंद राहतील। NPCIने स्पष्ट केले की वारंवार बॅलन्स तपासण्यापासून वाचण्यासाठी बँकांना प्रत्येक यशस्वी व्यवहारासोबत खात्यातील शिल्लक रक्कम ही पाठवावी लागेल। 31 जुलैपासून प्रत्येक ग्राहक UPI द्वारे बॅलन्स तपासण्यासाठी प्रत्येक ॲपवरनं फक्त 50 वेळा बॅलन्स तपासू शकणार आहे। BizPचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुशर्रफ हुसेन यांनी सांगितलं की व्यापाऱ्यांना त्यांची शिल्लक किंवा व्यवहाराची स्थिती वारंवार तपासावी लागत असल्यानं त्यांना काही अडचणी येऊ शकतात, परंतु हे सर्व केलं जात आहे जेणेकरून ही प्रणाली व्यवस्थित सुरू राहावी याकरता। NPCI वरती ऑटो पेमेंट जसं की SIP असतील, नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन असेल किंवा बँकेतून ऑटोमॅटिक पैसे कट होत असतील तर ती फक्त नॉन पीक आवर्समध्येच काम करेल। प्रत्येक ऑटो पेमेंटसाठी जास्तीत जास्त 1 किंवा 3 अटेम्प्ट केले जातील। कमी वेगानं फक्त नॉन पीक आवर्समध्येच ती कामं होत राहतील। तुम्ही पीक आवर्समध्ये देखील ऑटो पेमेंट सेट करू शकता, परंतु ते फक्त नॉन पीक आवर्समध्येच काम करेल हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता UPI वरती वारंवार बॅलन्स तपासल्यानं NPCI वरती आणि त्यांच्या वेबसाईटवरती विनाकारण ताण येतो आहे असं NPCIचं म्हणणं आहे। त्यामुळे 1 ऑगस्टपासून काही हे नियम बदलले जाणार आहेत। तर या संदर्भात आपल्याला माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत घेऊन आलो होतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।